नमस्कार आपल्या सगळ्यांचं सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. ग्रहयोग एक गुरुकिल्ली हा आपला अभ्यासक्रम सध्या चालू आहे आणि ह्या अभ्यासक्रमातलं हे व्याख्यान क्रमांक 3 पुरवणी म्हणजे सप्लिमेंट आज मी तुमच्यासमोर सादर करतोय. नमस्कार. व्हिडिओ जरासा थांबवतोय. एक निवेदन करायचं आहे. मला आशा आहे की हा ग्रहयोग अभ्यासक्रम आपल्याला आवडत असेल. या सुमारे 60 व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्योतिषशास्त्रातील अमूल्य माहितीचा खजिनाच आपल्यासमोर ठेवत आहे. हे व्हिडिओसाठी मी अफाट मेहनत घेतली आहे, वेळ आणि पैसाही खर्च केला आहे. बाजारात हजारो रुपये मोजूनही मिळणार नाही असे ज्ञान मी काहीही हातचं राखून न ठेवता मुक्त हस्ते आपल्यासाठी मोफत सादर करत आहे. जर आपल्याला या व्हिडिओतून काही शिकायला मिळत असेल, आपल्या ज्ञानात भर पडत आहे असं आपल्याला मनापासून वाटत असेल, तर आपण फुल ना फुलाची पाकळी स्वरूप लहानची आर्थिक देणगी मला देऊ शकता. अनेक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स आणि ॲप्स डोनेशन वेअर स्वरूपात उपलब्ध केलेली असतात. हा व्हिडिओ देखील असाच एक डोनेशन वेअर पद्धतीचा आहे असं समजावं. अर्थात देणगी पूर्णपणे ऐच्छिक आहे. देणगीची कुठलीही सक्ती नाही. देणगी किती द्यायची ही देखील आपली इच्छा. आपण प्रत्येक लेक्चर मागं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मागं लहानशी रक्कम देऊ शकता किंवा दर 4-5 लेक्चर नंतर थोडीशी रक्कम देऊ शकता किंवा संपूर्ण कोर्ससाठी एकदाच अशा कोणत्याही पद्धतीनं डोनेशन देऊ शकता. पुन्हा एकदा सांगतो, देणगी पूर्णपणे ऐच्छिक आहे. कोणतीही सक्ती नाही. देणगी न देताही आपण या अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज मोफत पाहू शकता, डाउनलोड करून आपल्या संग्रही ठेवू शकता. आपल्यासमोर आता जे स्कॅन कोड आहे हे माझा आहे, सुहास माधव गोखले या नावाचं. हे कोड स्कॅन करून आपली जी काही इच्छा असेल त्याप्रमाणे डोनेशन आपण देऊ शकता. मी काही सेकंद थांबतो म्हणजे हे स्कॅन कोड आपण स्कॅन करून डोनेशन देऊ शकाल किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन नंतरही आपण डोनेशन देऊ शकता. धन्यवाद. आता व्हिडिओ पुन्हा सुरू करतो. ग्रहयोग एक गुरुकिल्ली. खरं तर व्याख्यानाचा हा भाग मूळ मुख्य व्याख्यान क्रमांक 3 मध्ये समाविष्ट करायचा होता, परंतु त्या व्याख्यानाची लांबी 1 तासापेक्षा जरा जास्त झाली. त्यामुळं हा एक वेगळा भाग म्हणून आपल्यासमोर सादर करतो. या भागाचं मुख्य कारण आहे ते म्हणजे पत्रिकेचा फॉर्मॅट. आता पत्रिकेचा फॉर्मॅट म्हणजे काय? आपण पत्रिका बनवतो. जातकाची जन्मवेळ घेतो, जन्मतारीख घेतो, जन्म ठिकाण घेतो आणि मग त्याच्या सहाय्याने गणित करून किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून किंवा ॲपच्या सहाय्यानं आपण जन्मपत्रिका बनवतो. त्याला एक विशिष्ट आकार असतो आणि त्या आकारात ती पत्रिका चितारलेली असते. नुसतेच ग्रहांची यादी देऊन आपलं काम भागणार नाही. तर ते एका चौकटीत आपल्याला बंदिस्त करावे लागतात. साधारणतः आपण एक पत्रिका बघितली तर त्या पत्रिकेत काय-काय असतं? त्यात 12 भाव दाखवलेले असतात, 12 राशी दाखवलेल्या असतात आणि जे काही 10-12 ग्रह आपण वापरणार असतो, तेही त्यात दाखवलेले असतात. तर हे सगळं काढायची एक पद्धत आहे आणि जगभरात विविध पद्धतीनं पत्रिका चितारली जाते. आपल्याकडे भारतात 2 मुख्य पद्धती प्रचारात आहेत. एक उत्तरेकडच्या म्हणजे महाराष्ट्रापासून वरती हिमालयापर्यंत जो आपला भारताचा भाग आहे, हिस्सा आहे, तिथं नॉर्थ डायमंड पद्धतीची पत्रिका बनवली जाते. आणि महाराष्ट्राच्या खाली म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ हा जो आपला दक्षिणेकडचा जो भाग आहे, तिथं प्रामुख्यानं साऊथ स्क्वेअर नावाचा एक फॉर्मॅट वापरला जातो. साऊथ स्क्वेअर फॉर्मॅट आपल्यापैकी काही जणांना परिचयाचा असेल, कारण नक्षत्र पद्धतीतले बहुतांश ज्योतिर्विद साऊथ स्क्वेअर हा फॉर्मॅट वापरताना दिसतात. परंतु जे पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात, त्यांना आपला उत्तरेकडचा नॉर्थ डायमंड फॉर्मॅट हा अधिक परिचयाचा
सरावाचा आणि वापरातला आहे. तर सर्वप्रथम आपण हा नॉर्थ डायमंड फॉर्मॅट कसा आहे याची एक झलक बघू. अर्थातच या अभ्यासक्रमाला तुम्ही प्रवेश घेतलाय म्हणजे किमान हा भाग तरी तुम्हाला माहिती असला पाहिजे, हे मी आधीच गृहीत धरलेलं आहे. परंतु आज मी तुम्हाला एक वेस्टर्न पद्धतीचा फॉर्मॅट दाखवणार आहे आणि माझ्या पुढच्या व्याख्यानातून तोच फॉर्मॅट मी सातत्यानं वापरणार आहे. त्याची माहिती देणं हा खरा या आजच्या व्याख्यानाचा उद्देश आहे. परंतु तो फॉर्मॅट समजून घेण्याच्या आधी सध्या आपण जो पद्धतीचा फॉर्मॅट वापरतो, तो कसा आहे, हे एकदा अगदी जलद गतीनं का होईना बघून घेणं आवश्यक असल्यामुळं मी पहिल्यांदा तुम्हाला नॉर्थ डायमंड फॉर्मॅट कसा असतो हे समजावून सांगतो. हा भाग तुमच्यापैकी बहुतेकांच्या माहितीचा असणार आहे. साऊथ स्क्वेअर फॉर्मॅट हा खास करून दक्षिणेकडच्या राज्यात वापरला जातो आणि महाराष्ट्रात किंवा उत्तरेकडे देखील जे लोक नक्षत्र पद्धतीप्रमाणे ज्योतिष बघतात, तेही बहुतांश वेळा साऊथ स्क्वेअर हा फॉर्मॅट वापरतात. आपला ग्रहयोगांचा विषय आहे आणि नक्षत्र पद्धतीत ग्रहयोग हे बघितलेच जात नाहीत. त्यामुळे त्या पद्धतीत प्रामुख्यानं वापरला जाणारा साऊथ स्क्वेअर हा फॉर्मॅट काही आता आपण बघणार नाही किंवा वापरणार पण नाही. आपण नॉर्थ डायमंडचा उल्लेख करतोय, तो वापरतो. परंतु ग्रहयोगांसाठी मी खास करून तुम्हाला वेस्टर्न पद्धतीचा गोल आकारातला पत्रिकेचा फॉर्मॅट सजेस्ट करतोय, रेकमेंड करतोय किंवा आग्रह धरतो म्हटलं तरी काही फार चूक होणार नाही. तर चला तर आपण पहिल्यांदा हा नॉर्थ डायमंड फॉर्मॅट कसा असतो, हे झटपट बघून घेऊ. हा नॉर्थ डायमंड फॉर्मॅट हा साधारण तुमच्यासमोर मी काढला आहे तसा असतो. सगळ्यांच्या परिचयाचा आहे. त्याच्यात एकंदर 12 चौकटी असतात. त्या प्रत्येक एकेका भावासाठी असतात. त्याच्यात मध्यावरचे जे 4 आहेत ते शंकरपाळ्यासारखे दिसतात, डायमंड शेप दिसतात आणि बाकीचे बाहेरच्या बाजूनं आहेत ते अर्थातच त्रिकोणी आकाराचे आहेत. म्हणून याला नॉर्थ डायमंड हा फॉर्मॅट आहे असं ओळखलं जातं, संबोधलं जातं. आता ह्या पत्रिकेत आपण भाव लिहितो, त्याचबरोबर ग्रह पण मांडतो. ते कसे हे पुढच्या स्लाईड. प्रथम या पत्रिकेतले भाव कसे असतात? तर मी आता काढून दाखवले त्याप्रमाणे प्रथम भाव, द्वितीय भाव, तृतीय भाव, चतुर्थ भाव असं करत घड्याळाच्या उलट्या काट्याच्या पद्धतीनं आपण द्वादश भाव म्हणतो. म्हणजे पत्रिका कशी असू दे, म्हणजे कुठल्याही व्यक्तीची असू दे, कुठल्याही क्षणाची असू दे. जेव्हा आपण नॉर्थ डायमंड फॉर्मॅट वापरतो, तेव्हा प्रथम भाव कुठं आहे, हे जागा ठरलेली आहे. ती फिक्स आहे, ही बदलणार नाही. पत्रिका कुणाचीही करा. मग अगदी प्रभू रामचंद्रांची पत्रिका जरी या फॉर्मॅटमध्ये बनवली, तरी प्रथम भाव मी आत्ता जिथं दाखवला आहे, तिथंच असणार आहे. द्वितीय भाव मी जिथं दाखवला आहे, तिथंच असणार आहे. नवम भाव मी जिथं दाखवला आहे, तिथंच असणार आहे. ठीक आहे. आता हे इतकं ठरवलेलं असल्यामुळे, इतकं फिक्स असल्यामुळं, जेव्हा आपण पत्रिका काढतो, तेव्हा प्रथम भाव कुठे आहे, चतुर्थ भाव कुठे आहे, एकादश भाव कुठे आहे, हे सांगायची किंवा लिहायची कुठलीही आवश्यकता नसती. कारण हे सगळ्यांनी स्वीकारलेला हा फॉर्मॅट आहे, की अशा पद्धतीनंच काढायचा. प्रथम भाव इथंच असेल, चतुर्थ भाव इथंच असेल, सप्तम भाव, अष्टम भाव, नवम भाव, दशम भाव हे त्या जागीच असणार आहेत. कुणीही पत्रिका बनवू दे, कुठल्याही सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं बनवू दे किंवा कुठल्याही व्यक्तीची ती पत्रिका असू दे. त्यामुळे हे भाव आता मी तुम्हाला लिहून दाखवलेत, तसं प्रत्यक्षात लिहिले जात नाहीत. आता बघा, ते मगाचची स्लाईड आहे. फक्त आता मी प्रथम भाव, द्वितीय भाव हे अगदी लहान फॉन्टमध्ये आणि अगदी फिकट लिहिलेले आहेत. याचा अर्थ काय, की ते आहेत तिथं लिहिलेले असते, पण आता ते काही ठळक करून दाखवायची गरज नाही. त्यामुळे ते आत्ता जरी मी इथे लिहून दाखवले, तरी ते लिहायची आवश्यकता नसते आणि कुणी लिहीत पण नाही. मग आता हे भाव तर जागा ठरल्या, परंतु ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला 2 गोष्टी भरायच्या आहेत. एक म्हणजे राशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रह. म्हणजे आता ग्रह ज्या राशीत असेल, ती राशी जिथं आहे त्या राशीत त्या चौकोनात आपण तो ग्रह लिहितो. त्यामुळं जेव्हा आपण पत्रिका बनवायला घेतो, तेव्हा सगळ्यात पहिला आपण काय करतो, जन्म लग्न गणितानं काढतो. व्यक्तीचा जन्म कुठं झाला आहे, किती वाजता झाला आहे, कोणत्या तारखेला झाला आहे, त्याच्यावरून त्या व्यक्तीचं जन्म लग्न म्हणजे जन्म लग्न राशी आणि त्या राशीतला एक विशिष्ट बिंदू आपण ठरवतो. हा गणितानं येतो. आणि मग ते जन्म लग्न आणि ती जी राशी असेल, ती अख्खी रास आपण प्रथम भाव म्हणून जाहीर करतो. आता इथं मी क्षेत्र कुंडली म्हणतोय किंवा ज्याला इंग्रजीत होल साइन हाऊस म्हणतात, त्या हिशोबानं सांगतो. त्याच्यामध्ये भावचलित नावाचा एक प्रकार असतो, तो मी तुम्हाला नंतर दाखवतो. पण सर्वसामान्यपणे आपण ग्रहयोग बघतोय, तिथं भावचलित कुंडलीची खरंच काही आवश्यकता नाही. आता भावचलित कुंडली वापरायची का क्षेत्र कुंडली वापरायची, कुठला हे चांगलं,
ह्याच्यावरती वादविवाद आहेत. त्याचा अजूनही निकाल लागलेला नाही आहे. परंतु तुम्ही दोन्ही पद्धतीनं ह्याच्यावरती काम करू शकता. कारण ग्रहयोगाच्या बाबतीत तुम्ही भावचरित वापरा किंवा क्षेत्रकुंडली वापरा. ग्रहयोग तेच राहणार आहे कारण ते अँग्युलर डिस्टन्स आहे. त्याच्यात काही बदल होणार नाही. तर आपण क्षेत्रकुंडली म्हणजे होल साइन हाऊस याचाच पहिल्यांदा विचार करू. होल साइन हाऊसचा अर्थ मगाशी मी सांगितला तसा, की जन्म लग्न ज्या राशीत असेल, ती अख्खी रास म्हणजे प्रथम भाव आणि त्याच्यानंतर क्रमानं पुढची राशी द्वितीय भाव, तृतीय भाव असं करत आपण जाणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण पत्रिका काढतो, त्यावेळेला प्रथम भाव, द्वितीय भाव लिहीत नाही. तर प्रथम भावावरती कुठली राशी आहे, द्वितीय भावावरती कुठली राशी आहे, ह्या पद्धतीनं आपण लिहितो. त्यामुळं पत्रिका तुम्ही जे बघता तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची आहे, त्याच्यात त्या चौकोनात जे आकडे दिसतात, ते भावांची नाही आहेत, तर ते राशींची आहेत. हे मात्र लक्षात ठेवा. हे सगळी ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकातून किंवा जे काही क्लास असतात, तिथून हे शिकवलं जातं आणि ते तुम्ही शिकलेले आहात, हे मी गृहीत धरलेलं आहे, की फक्त एक जराशी उजळणी या अर्थाने. त्यामुळे अशा राशी लिहिल्यानंतर एक आता मिथून लग्नाची पत्रिका आहे. म्हणजे एका जातकाचा जन्म झाला, त्यावेळेला मिथून लग्न पूर्व दिशेला उदित होतं. त्यामुळे त्याचं जन्म लग्न मिथून झालं. त्यामुळे त्याच्या प्रथम स्थानात मिथून रास येणार, द्वितीय स्थानात कर्क रास येणार. ह्या पद्धतीनं मांडलं तुम्ही, तर तुम्हाला हे साधारण असं दिसेल. आता मगाचा चौकोन आहे. आताही मी तुम्हाला प्रथम भाव, द्वितीय भाव असं लिहिलेलं अस्पष्ट, फिकट, लहान अक्षरात दिसतंय. हे काही लिहायची आवश्यकता नाही. मी तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून ते लिहिलेलं आहे. प्रत्यक्षात आपण वापरताना प्रथम भाव, द्वितीय भाव लिहित नाही कारण हे सगळ्यांना माहीत आहे. सगळ्यांनी ते गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे इथं प्रथम भावावरती 3 आकडा आहे पहिल्या चौकोनात शंकरपाळं आहे ते. नंतर 4 आहे, 5 आहे, 6 आहे. घड्याळाच्या उलट्या दिशेनं जायचं. असं करतं मग ते राशींचे आकडे आहेत. म्हणजे मिथून लग्न आहे म्हणून प्रथम भावात तृतीय राशी लिहिलेली आहे. मिथून राशी लिहिली आहे. द्वितीय स्थानात कुठली रास येणार? अर्थात मिथुनेच्या पुढची म्हणजे कर्क येणार. तृतीय स्थानात कुठली येणार? कर्केच्या पुढची म्हणजे सिंह. असं करत आपण व्ययस्थानात जेव्हा येतो, त्यावेळेला तिथं 2 आकडा आहे म्हणजे वृषभ रास आहे. अशा तऱ्हेनं आपण राशी लिहितो. हा दुसरा टप्पा झाला. म्हणजे पहिल्यांदा जन्मलग्न ठरवलं आणि त्यानुसार प्रथम भावावरती कुठली रास, द्वितीय भावावरती कुठली रास, तृतीय भावावरती कुठली रास, असं करत आपण 12 भाव ठरवले. तिथं कुठल्या राशी येणार आहेत ठरवलं आणि ते पत्रिकेत लिहिलं. आता पत्रिकेत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रह. हे ग्रह आता ह्या आपल्याला चौकोनात भरायचे. ते कसे भरणार? आता सोपं आहे. ग्रह कुठल्यातरी एका राशीत असतो. एकाच वेळेला 2 राशीत असतो असं काही होणार नाही किंवा कुठल्याच राशीत असतो असंही होणार नाही. प्रत्येक ग्रह कुठल्यातरी एका राशीत, एखाद्या बिंदूवरती, एखाद्या अंशावरती असतो. आपण मग जेव्हा पत्रिका बनवतो तेव्हा त्या दिवशीची, त्या क्षणाची ग्रहस्थिती पण कॅल्क्युलेट करतो. पंचांगातनं म्हणा किंवा एफिमेरीजमधनं म्हणा. आणि ही ग्रहस्थिती एकदा मिळाली, की मग रवी ग्रह कुठल्या राशीत आहे तो बघायचा आणि त्या राशीच्या चौकोनात किंवा ते त्रिकोण किंवा शंकरपाळ आहे त्यात भरून टाकायचा. अशा तऱ्हेनं जे काही ग्रह तुम्ही वापरणार आता काही ज्योतिषी फक्त शनीपर्यंतच्या ग्रहांचा विचार करतात आणि राहू केतू असे एकंदर 9 ग्रहांचा विचार करतात. काही ज्योतिषी हे 9 अधिक युरेनस, नेपच्यून, प्लुटो या ॲडिशनल 3 ग्रहांचाही विचार करतात. 9 किंवा 12 जे काही तुमची अभ्यासाची पद्धत आहे त्याप्रमाणे मी ते ग्रह या चौकोनात भरायचे. एक लक्षात ठेवायचं, ग्रह ज्या राशीत आहे त्या राशीच्या चौकोनात तो लिहायचा. ठीक आहे. त्यामुळे आता या मिथुन लग्नाची जी आपण पत्रिका बनवली त्याच्यात आपण हे ग्रह भरू. हे बघा आता मी चौकोनात भरायला सुरुवात केली म्हणून मी आता ते प्रथम भाव, द्वितीय भाव, तृतीय भाव हा काढून टाकला, पुसून टाकला. आता काही गरज नाही आणि आता हे ग्रह भरले मी. राईट. इथं जिथं मिथुन राशीचा चौकोन आहे, हे शंकरपाळा आहे ते. तिथं 3 आकडा आहे म्हणजे मिथुन रास दाखवतो आणि तिथं ASC असे लिहिले ते म्हणजे असेंडंट म्हणजे हे जन्मलग्न आहे. राईट. वरती चंद्र काढला. म्हणजे काय होतं, की चंद्र हा लग्न स्थानात आहे. कर्केत एकही ग्रह नाही म्हणून कर्केचा चौकोन रिकामा आहे. तसंच सिंहाच्या बाबतीत आहे. तिथंही कुठला ग्रह नाही म्हणून तो रिकामा. त्यानंतर कन्या राशीत रवी आणि मंगळ आहेत. त्यामुळे ते चतुर्थ भावात लिहिलेले आहेत. पंचम भावात म्हणजे जिथं तूळ रास आहे, तिथं 2 ग्रह आहेत. एक आहे बुध आणि दुसरा आहे शुक्र. त्यामुळे ते तिथे लिहिलेत. त्यावेळेला बुध हा वक्री होता म्हणून बुधाच्या त्या खाली RX असं लिहिलेलं आहे. षष्ठम भाव इथं वृश्चिक रास आहे आणि त्यावेळेला ह्या बालकाचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला वृश्चिकेत केतू होता म्हणून अष्टम जिथं लिहिलं आहे म्हणजे 8 आकडा लिहिला आहे ती वृश्चिक रास आहे. षष्ठम स्थान आहे आणि तिथं केतू लिहिलं. सप्तम स्थानावरती धनुरास आहे पण धनुमध्ये कुठलाही ग्रह नाही. अष्टम स्थानावरती मकर रास आहे आणि मकर राशीत एकंदर 3 ग्रह आहेत. गुरु आहे, शनी आहे आणि प्लुटो आहे आणि तिघही वक्री आहेत.
त्यामध्ये अष्टम भावात लिहिलेले आहेत. नवम भावावरती आपल्याला कुंभ रास आहे आणि तिथं नेपच्यून हा वक्री अवस्थेत आहे आणि तिथंच MC असे लिहिले ते म्हणजे मीडियम कोयले म्हणजे दशम बिंदू तो तिथं आलेला. गणितानं आलेला दशम बिंदू नवम भावात मांडायला आला कारण तो कुंभेत आला. दशम स्थान आहे. तिथं मीन रास आहे. अर्थातच मीन राशीमध्ये कुठलाही ग्रह नसल्यामुळं तो चौकोन रिकामा आहे. त्यानंतर लाभस्थान म्हणजे एकादश स्थान. तिथं मेष रास आहे आणि तिथं युरेनस वक्री अवस्थेत आहे. त्यामुळे तो तिथे दिलेला आहे. आणि मग व्ययस्थान म्हणजे द्वादश स्थान किंवा 12वं स्थान. तिथं वृषभ रास आहे आणि वृषभेत राहू आहे. त्यामुळं तो तिथे लिहिलेला आहे. अशा तऱ्हेनं आपण पहिल्यांदा जन्मलग्न ठरवलं. जन्मलग्नामुळं प्रथम स्थानावर कुठली रास येणार, द्वितीय स्थानावर कुठली रास येणार, तृतीय स्थानावर कुठली रास येणार पासून ते व्ययस्थानावर कुठली रास येणार हा आपण भाग पूर्ण केला. आणि नंतर त्या वेळेची, त्या क्षणाची ग्रहस्थिती आपण घेतली आणि कुठला ग्रह कुठल्या राशीत आहे ते बघितलं आणि त्याप्रमाणे राशीसूचक जे चौकोन आपले आहेत, ते त्या भागात मांडले. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की चंद्र लग्न स्थानात आहे, रवी चतुर्थ स्थानात आहे, गुरु अष्टमात आहे किंवा राहू व्ययात आहे. हे आपण ही पत्रिका बघितली, की चटकन सांगू शकतो. आता हा फॉर्मॅट आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आपण सगळेजण हे अगदी रोजच्या रोज हा फॉर्मॅट वापरतो. आपण ज्या पद्धतीचं भविष्य बघतो म्हणजे रवी चतुर्थात आहे किंवा त्याची ही फळं किंवा रवी कन्येत आहे म्हणून त्याची ही फळं. बरे अशी जी आपण भाकितं करतो किंवा ही जी मेथड आपण वापरतो किंवा रूल्स वापरतो, त्याला ही पत्रिका अगदी युक्त आहे. चांगली आहे. सगळ्यांच्या परिचयाची आहे. कागदावर काढायला देखील खूप सोपी आहे. त्यामुळं सगळेजण हे ते वापरतात. परंतु आपण जेव्हा ग्रहयोग बघतो, तेव्हा या 2 ग्रहांमधलं अंतर बघायचं असतं आपल्याला. आता ही जी पत्रिकेचा फॉर्मॅट काढला याच्यात ग्रहांचे आपण अंश लिहिलेले नाही आहेत. नुसते ग्रहांचे चित्र काढलेले आहेत, सिम्बॉल्स दिलेले आहेत. परंतु तुम्ही तिथं ग्रहांचे अंश पण लिहू शकता. म्हणजे काही जण लिहितात देखील. पण मी तुम्हाला मागेही सांगितले पहिल्या, दुसऱ्या तारखेमध्ये, की आपल्या भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या अंशाचा फारसा विचार झाला नाही. सगळं होलसेल काम आहे. राशीमध्ये ग्रह म्हणजे मी म्हटलं, की 2 ग्रह एका राशीत असेल, की युती झाली. मग एक ग्रह राशीच्या पहिल्या अंशावर आहे आणि दुसरा ग्रह राशीच्या शेवटच्या अंशावर आहे, 29 वर आहे. पण तरी देखील ते एका राशीत असल्यामुळे त्यांची युती आहे, असं आपण मानतो. अर्थात हे चुकीचं आहे, होलसेल कारभार आहे. त्यामुळे अंशाला काही फारसं महत्त्व आपल्याकडच्या शास्त्रात दिलेलंच नाहीये. त्यामुळे बरेचसे ज्योतिषी, जवळजवळ 90% ज्योतिषी जे हा फॉर्मॅट वापरतात, ते ग्रहांचे अंश लिहितच नाहीत. जास्तीत जास्त लग्न जे आहे ते असेंडंट लिहिलंय, त्याचे अंश लिहायचा एक प्रघात आहे. पण जनरली अंश कोणी लिहीत नाही. आणि जरी तुम्ही अंश लिहिले, तरी त्याच्यावरनं तुम्हाला ग्रहयोग मोजणं हे जरासं अवघड जातं. बरीच कसरत करायला लागते आणि त्यात काही चुका होतात. सुरुवातीला म्हणजे मी जेव्हा ज्योतिष शिकलो, त्यावेळेला मी हाच फॉर्मॅट आता तुमच्या समोरचा आहे नॉर्थ डायमंड हाच वापरला. आजच्या तारखेलाही मी तो वापरतो, नाही असं नाही. परंतु जेव्हा मी ग्रहयोगांचा अभ्यास सुरू केला, तेव्हा अशा पत्रिकेतनं ग्रहयोग हेरणं किंवा ते मोजणं हे कमालीचं अवघड जायला लागलं. लक्षात ठेवा, मी स्वतः इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स काढलेले आहेत. ड्रॉइंग, गणित हा भाग अतिशय चांगला मला अवगत असताना देखील मला स्वतःला हे ग्रहयोग मोजणं आणि बघणं अवघड व्हायला लागलं. म्हणून मी वेस्टर्न पद्धतीचा जो गोलाकार फॉर्मॅट आहे ना, तो एकदा प्रयत्न करून बघितला आणि तो मला भयंकर आवडला. त्याची उपयुक्तता मला लगेच लक्षात आली आणि मग त्यानंतर गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळ-जवळ एक 20 एक वर्ष किंवा जास्तच असतील. मी सातत्यानं हा वेस्टर्न फॉर्मॅट ही देखील वापरतो. खास करून जेव्हा मला ग्रहयोग बघायचे असतात किंवा इतरही ॲप्लिकेशन आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला या व्याख्यानाच्या शेवटीही सांगीन. आणि मग वेस्टर्न फॉर्मॅट हा ह्या सर्व दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून मी तो तुम्हाला सुचवतोय किंवा त्याचा थोडासा आग्रह धरतोय आणि माझ्या पुढच्या सर्व व्याख्यानातून ज्या मी पत्रिका तुम्हाला दाखवत जाईन, त्या वेस्टर्न फॉर्मॅटमध्ये असतात. आता वेस्टर्न फॉर्मॅट म्हटल्यानंतर सगळेजण दचकतात किंवा एखादं लूत भरलेलं कुत्रं आल्यासारखं हावभाव करतात. कुठेतरी एक लॅकुना आपल्या मनात आहे, की हे फिरंग्यांचं आहे, मला समजत नाही. पण एक लक्षात ठेवा, की हा फक्त पत्रिका काढायचा फॉर्मॅट आहे. ग्रहांची स्थिती, ग्रहांचे अंश किंवा भाव हे सगळे तेच राहणार आहेत. फक्त चौकोनात काढायच्या ऐवजी आपण हे गोलात काढलं. म्हणजे तुम्ही घरात आपलं जेवण बनवलं आणि मग ते जेवण तुम्हाला एखाद्या गोल थाळीमध्ये जे जनरली आपण गोल थाळ्या वापरतो त्यात दिलं काय किंवा रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये किंवा इंडस्ट्रियल कॅन्टीनमध्ये मिळते अशी चौकोनी कप्प्या-कप्प्याची थाळी, त्यात वाढलं काय? शेवटी पोळी भाजी जी घरात बनवली तीच दोन्हीकडे आहे. चव आणि या सगळ्या गोष्टी एकच आहेत. फक्त ती एका गोल थाळीत वाढली आणि इकडं चौकोनी थाळीत वाढली. उद्या कुणी त्रिकोणी थाळीत पण करू शकेल.
लक्षात आलं का? तर जुन्या काळात आपल्याकडे पत्रावळी वापरत होत्या किंवा नंतर मग थर्माकोलच्या प्लेट्स आल्यात. अनेक मार्गाने आपल्याला जेवण वाढता येतं. आकार वेगवेगळा असला तरी जेवण एकच आहे. पदार्थ एकच आहे. त्यामुळं दचकू नका किंवा हाड-हाड करू नका. बऱ्याच जणांना आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा इतर देखील भारतातच एकंदर परदेशी म्हटलं की लोकांना एकदम राष्ट्रप्रेमाचं किंवा आपल्या जुन्या हिंदू संस्कृतीचं फार उमाळा येतो, भरतं येतं आणि मग त्यांना नावं ठेवायची आणि टीका करायची आणि हे करत असताना सगळं फिरंग्यांचंच वापरायचं. हा एक प्रकार आपण बघितला. वापरायचं सगळं फिरंग्यांचंच. फिरंग्यांनी हुडकलेलाच म्हणजे शोध लावलेला सेलफोन वापरायचा. फिरंग्यांनी शोध लावलेलाच इंटरनेट वापरायचं. फिरंग्यांनी शोधलेलं Facebook वापरायचं, YouTube वापरायचं आणि परत फिरंग्यांच्यावरच टीका करायची. जर टीका करायचीच असेल, तर मग फिरंग्यांचं काहीही वापरू नका. काहीही वापरू नका. आपल्या जुन्या काळी धोतर, कोट, टोपी घालून पायात वाहणा घालून हिंडत होतो ना, तसं हिंडा. कशाला जीन्स आणि टी-शर्ट वापरता? कारण तेही फिरंग्यांच्याकडूनच आलेले आहेत आपल्याकडे. बर्गर खायचा, पिझ्झा खायचा आणि मग फिरंग्यांना शिव्या द्यायच्या. का? तुम्ही आपली नेहमीची पोळी भाकरी खावा ना. आपले भारतीय पदार्थ खावा ना. ते खायची आणि त्यांनाच टीका करायची. हे काही दुटप्पीपणा बरोबर नाही. म्हणजे वादाचा मुद्दा सोडून द्या. मला एवढंच म्हणायचंय, की केवळ ती फिरंगी आहे. मला सवय नाही, मी कधी बघितलं नाही, अवघड आहे. असा कुठलाही पूर्वग्रह दूषित मनात ठेवू नका. एक प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये उपयुक्तता आहे हे लक्षात ठेवा. मी गेले 36 वर्ष ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोय. तुमच्यापैकी काही जणांचं तेवढं वय देखील नसेल, एवढा अभ्यास मी ज्योतिषशास्त्राचा इतकी वर्ष करतोय. आणि त्या अभ्यासातनं, त्या अनुभवातनं मी तुम्हाला हे सजेस्ट करतोय, तेव्हा त्याच्यामागे काहीतरी अर्थ आहे. कदाचित आज तुम्हाला हे पटेल, न पटेल मला सांगता येणार नाही. पण जर तुम्ही जिद्दीनं, चिकाटीनं या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात पुढे-पुढे जात राहिलात, प्रगती करत राहिलात, तर एक दिवस नक्की येईल, की हा गोल फॉर्मॅट तुम्हाला रुचेल, पटेल आणि मग तेव्हा तुम्हाला बोलावसं वाटेल, की सुहास गोखले त्यावेळेला जे म्हणत होते ना, ते बरोबर होतं. त्यावेळेला आम्ही त्यांचं ऐकलं नाही. ठीक आहे. त्याला मी वेस्टर्न सर्कल असं म्हणतो. कारण वेस्टर्न म्हणजे परदेशी आणि सर्कल म्हणजे गोलाकार पत्रिका आहे. म्हणून वेस्टर्न सर्कल म्हणतो. तर या वेस्टर्न सर्कलचा फॉर्मॅट गोलात आहे. बरोबर आहे. आणि जसं आपल्या पत्रिकेमध्ये 12 चौकोन होते किंवा शंकरपाळी होती, त्रिकोण होते. तसंच इथं आहे. इथं पाकळ्या आहेत म्हणू आपण. पिझ्झाचे आपण कसे तुकडे करतो तसे स्लाइसेस आहेत म्हणून. आणि एक गोल आहे. वरती जे अंश दाखवायसाठी बारक्या मार्किंग्ज आहेत. त्यामुळे एखादा ग्रह राशीत कुठल्या अंशावर आहे हे नुसतं असं समोर बघितलं तरी पटकन कळतं. नजरेने तुम्ही मोजू शकता. आणि मग आतल्या चौकोनात तुम्हाला आकडे दिसतील 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ते भावांचे आहेत. म्हणजे पहिला भाव आहे, मग खालच्या बाजूला दुसरा भाव आहे, त्याच्या खालच्या बाजूला तिसरा आहे. मग चौथा, 5वा, 6वा. मग आपण वर आलो, हॉरिझॉन्टल लाईनच्या वर आलो. 7वा आहे, 8वा आहे, 9वा आहे, 10वा भाव वरती. मग 11, 12 आणि परत 1. अशा तऱ्हेनं जसं आपल्या नॉर्थ डायमंडमध्ये भावांच्या जागा ठरलेल्या आहेत. प्रथम भाव इथंच, द्वितीय भाव तिथंच. तसंच इथंही ठरलेलं आहे. इथं आकडे नाही काढले तरी समजण्यासारखं आहे. परंतु बऱ्याच सॉफ्टवेअरमध्ये हे आकडे काढले जातात आणि ते अशा तऱ्हेनं लिहिले जातात. त्यामुळे प्रथम भाव कुठं आहे, हे खरं सांगायची गरज नाही. तो ठरलेल्या जागीच असणार आहे. तृतीय भाव म्हटल्यानंतर तुमची नजर बरोबर तिथंच गेली पाहिजे. आणि मग एकदा हे चित्र काढलं, की मग जसं आपण नॉर्थ डायमंडला केलं, की ह्याच्यामध्ये ग्रह भरायचे. तर हे ग्रह भरून मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. आता हे जरासं मी रंगीबेरंगी केलेलं आहे, की नजरेला जरा बरं वाटतं म्हणून. बाकी तेच आहे मघाचं. आता इथं जर तुम्ही बघितलंत तर प्रथम भाव आपला त्या गणिताप्रमाणे मिथुन येत आला होता. तो इथं म्हणून मिथुन राशी जी पिवळ्या रंगाची दिसते खाली एक स्लाईस, तो मिथुन आहे. मग त्याच्यानंतर दुसरा भाव कर्केत आहे, तिसरा भाव सिंहेत आहे. अन् याप्रमाणे आपण जाणार आहे. चौथा भाव आपला कन्येत चालू होतो. असं करत आपलं व्ययस्थान जे आहे ते वृषभेत चालू होतं. म्हणून वृषभेचा स्लाईस आहे. आणि प्रत्येकाला जरा वेगवेगळे रंग वापरलेत त्यामुळे ते अ, दिसायला सोपं जातं, दिसायला छान पण दिसतं आणि कळतं. आणि मग हे ग्रह भरलेले आहेत आणि ग्रहांचे अंश दिलेत. आता ती पत्रिका आणि ही पत्रिका एकच आहे. ग्रह तेच आहेत, अंश तेच आहे, जन्म लग्न तेच आहे आणि फक्त चौकोनाऐवजी गोलात काढले. म्हणून मी तुम्हाला या दोन्ही पत्रिका शेजारी-शेजारी ठेवून दाखवतो. हे बघा, आता तुम्हीच बघा. काहीही फरक नाहीये. म्हणजे वेगळं काहीतरी गणितं केली आहेत, वेगळीच ग्रहस्थिती आहे अशातला काय भाग नाही. तिथं बघा आपल्या भारतीय म्हणजे नॉर्थ डायमंडमध्ये चंद्र लग्न स्थानात आहे, इथंही लग्न स्थानात आहे. आपल्याकडे द्वितीय स्थानात कुठलाही ग्रह नाही, इथेही द्वितीय स्थानात कुठलाही ग्रह नाही. तिथेही तृतीय ग्रह नाही, हे पण तृतीय स्थान रिकामं आहे. चतुर्थात आपल्या डायमंडमध्ये
रवी आणि मंगळ आहे. इथेही खाली बघा रवी आणि मंगळ आहे. त्यानंतर पंचम स्थानात आपल्याकडे बुध, वक्री आणि शुक्र आहे. इथेही बुध, वक्री आणि शुक्र पंचम स्थानातच आहेत. षष्ठम स्थानात आपल्याकडे केतू आहे. इथेही केतूच आहे. सप्तम स्थान रिकामं आहे. इथेही रिकामं आहे. अष्टम स्थानात आपल्याकडे गुरु, शनी आणि प्लुटो आहेत. तिथेही अष्टम स्थानात गुरु, शनी आणि प्लुटो आहे. बघा ते 3 ग्रह दिसतायत आणि ते खाली बघितलं तर 8 नंबरचा आकडा मी जरा तो जो वरच्या बाजूला लिहिला आहे एवढंच आहे. नवम स्थानात बघा दशम स्थान रिकामं आहे. त्यानंतर नवम स्थान जे बघितलं आपण, त्याच्यामध्ये आपल्याला नेपच्यून वक्री होता. इथंही नवम स्थानात नेपच्यून वक्री आहे. इकडं डायमंडमध्ये नवम स्थानात आपण मीडियम कोई लिहिलेला आहे. दशम बिंदू तिथंही तसाच लिहिला आहे. दशम स्थान रिकामं हे झालं. लाभ स्थानात आपल्याकडं मेषेचा हर्षल आहे म्हणजे युरेनस आणि तो वक्री आहे. इथंही आहे आणि व्ययस्थानात आपल्याकडं वृषभेचा राहू आहे. इथंही वृषभेचा राहू आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर दोन्ही पत्रिका आयडेंटिकल आहेत कारण एकच ग्रहस्थिती आपण भरली आहे, एकच जन्मलग्न आहे. फक्त काढायचा फॉर्मॅट हा जरासा वेगळा आहे. आता या 2 फॉर्मॅटमध्ये तुलना केली तर हा जो फॉर्मॅट आहे गोल फॉर्मॅट हा जास्त ग्राफिक्सचा आहे. व्हिज्युअली तो खूप अपीलिंग आहे. याच्याकडे बघितलं ना की तुम्हाला अनेक गोष्टींचा खुलासा करतो. कुठले ग्रह होरायझनच्या वरती आहेत म्हणजे आकाशात आहेत, कुठले ग्रह मावळून गेलेले आहेत हे इथं चटकन कळतं. ग्रहाचे अंश लिहिणं म्हणा, ह्या गोष्टी इथं सोप्या जातात. तसंच आपली ज्या डोळ्याने आपण बघतो, सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. सगळे ग्रह पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतात. इथेही तसंच आहे. डाव्या हाताला पूर्व दिशा आहे. नकाशाच्या उलटं असते. डाव्या हाताला पूर्व दिशा आहे, उजव्या हाताला पश्चिम दिशा आहे. त्यामुळे ग्रह असे गोल वरती प्रवास करतात. तेही तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. अशा तऱ्हेनं ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 2 ग्रहामध्ये अँगल जो आपण बघणार आहे ना, तो आपला विषय आहे अभ्यासाचा. अँगल बघणं फार सोपं जातं. कुठले ग्रह जवळ-जवळ आहेत, कुठले लांब आहेत, कोणामध्ये किती अंशाचा कोन होतो, हे तुम्हाला नजरेच्या अंदाजानं सुद्धा अगदी चटकन कळतं. बेरीज वजाबाकी सुद्धा करायला लागत नाही. पुढं आपण ह्याच्यातली बरीच उदाहरणं बघणार आहे. त्यावेळेला तुम्हाला मी एक डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा देईन. त्यावेळेला हे लक्षात येईल की कसं मोजायचं. इतकं सोपं आहे की एकदा दोनदा तुम्ही केलंत की तुमचा इतका छान सराव होईल की असं गोल फॉर्मॅटमध्ये पत्रिका तुम्ही नुसती जी समोर आली स्क्रीनवर आणि बघितली की खट, 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 खट सगळा खुलासा होऊन जातो. हीच पत्रिका आता चौकोनी फॉर्मॅटमध्ये पण तुमच्या समोर आहे. तिथं ह्या गोष्टी कळणं जरासं अवघड जातं. म्हणजे अशक्य आहे असं मी म्हणत नाहीये. जरासं अवघड होतं. मान अशी, अशी, अशी करायला लागते. ते तुम्ही एकदा एक्सरसाइज करून बघा तुमचं तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे हा फॉर्मॅट आणि तो फॉर्मॅटमध्ये वस्तुतः फक्त हे चौकोनात आहे आणि हे गोलात आहे. याच्यामध्ये रंगबिरंगी केलं नाही, करता येईल. इथं रंगबिरंगी आहे. तिथं प्रत्येक शंकरपाळ्याला एक वेगळा रंग देता येईल बॅकग्राऊंडला. करता येईल नाही असं नाही. पण ते फार जॅरिंग दिसतं. इथं जास्त सुबक आणि छान दिसतं. नजरेला ते फार अपीलिंग आहे. म्हणून मी हा फॉर्मॅट वापरतो. केवळ तो दिसायला चांगला आहे म्हणून नाही, तर त्याची उपयुक्तता अनेक पटीनं आहे. हा फॉर्मॅट नॉट डायमंड जो फॉर्मॅट आहे, हा अनेक बाबतीत कमकुवत आहे. म्हणजे तो पूर्ण एक्सप्रेस करू शकत नाही. हा एक्सप्रेस छान तऱ्हेनं कळतो. काम तुमचं सोपं होतं. चुका कमी होतात. म्हणून हा फॉर्मॅट मी तुम्हाला रिकमेंड करतोय, सजेस्ट करतोय किंवा आग्रह धरतोय म्हटलं तरी काही फार चूक होणार नाही. आणि माझ्या पुढच्या सर्व लेक्चर्समध्ये जे काही चार्ट्स मी पत्रिका तुम्हाला दाखवीन, ते याच फॉर्मॅटमध्ये दाखवीन. तेव्हा याचा सराव जरा करून घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला भावचलित पण करता येते. नॉट डायमंडमध्ये भावचलित लिहितात. तुम्ही जर काही ज्योतिषाची पुस्तकं वाचली असेल, खास करून नक्षत्र पद्धतीवरची, तर त्यांना तिथं कंपल्सरी तुम्हाला भावचलित वापरायला लागते. प्लासिडस हाऊस सिस्टम वापरायला लागते. आणि मग तिथं काय होतं, की राशींचे आकडे बघा आता चौकोनात नाही आहेत. कारण का, की भावचलितमध्ये काय होतं, आधीची आपण होल साईन बघितली त्याच्यामध्ये एक भाव, एक रास असं अगदी साधं सोपं समीकरण होतं. जन्मलग्न मिथुन राशीत 5 अंशावर होतं. अख्खी मिथुन रास म्हणजे लग्नस्थान. इतका तो सोपा हिशोब होता. म्हणून जन्मलग्न कुठल्या राशीचा एवढा राशीचा आकडा आपण लिहित गेलो आणि मग पुढच्या भावात त्या राशींचे आकडे लिहिले. इथं मात्र जराशी पंचाईत होती. कारण का, तर इथं आपण काय करतो, की एक रास म्हणजे एक भाव हे गणित वापरत नाही. आपण गणितानं काढलेला पहिला भाव घेतो. त्याचा आरंभ बिंदू आता इथेही तो येणार आहे मिथूनच. कारण गणित हे तेच राहतं. आणि मग दुसरा भाव आधीच्या होल साईनमध्ये जन्मलग्न मिथून असेल, तर दुसरा भाव हा कर्केत चालू होतो. इथं तसं होईलच असं नाही. भाव एका राशीत चालू होतो, दुसऱ्या राशीत संपतो किंवा एक भाव एका राशीत चालू होऊन एकाच राशीत संपतो. असेही वेडेवाकडे प्रकार बघायला मिळतात. त्यामुळे इथं राशींचे आकडे कुठेही लिहिले नाहीत. तुम्ही चौकोन नीट बघितला तर आधीच्या चौकोन आणि ह्याच्या चौकोनात तुम्हाला एक फरक दिसेल, की राशीचे आकडे नाहीत. दुसरा एक फरक तुम्हाला दिसतोय, तो म्हणजे ग्रह भाव कुठं चालू होतो ते लिहिलेलं आहे.
आता इथं बघा, जन्मलग्न आपलं जे आलं गणितानं, ते मिथून 5 अंशावर आलं. 5 अंश 50 मिनिट्सवरती. त्यामुळे प्रथम भाव आपला 5:50 मिथूनवर चालू होतो. म्हणून तसं तिरकं असं लिहिलंय. आणि प्रथम भाव आपला आता कर्केमध्ये अगदी कर्क सुरू झाल्या संपतोय 0:16 वर. म्हणून दुसरा भाव कर्केत सुरू झाला. तिसरा भाव परत कर्केतच सुरू म्हणजे दुसरा भाव जो आहे तो कर्केत सुरू झाला आणि कर्केतच संपला. त्यामुळे तिसरा भाव कर्केत 28 अंशावर सुरू झाला म्हणून तसं लिहिलंय. अशा तऱ्हेनं प्रत्येक भाव कुठं सुरू होतो हे लिहिलेलं आहे. कुठं संपतोय हे आपोआपच कळतं कारण पहिला भाव जिथं संपतो तिथं दुसरा भाव चालू होतो. त्यामुळे आणि मग ग्रहस्थिती जशी आहे तशी म्हणजे इथं परत ग्रह कुठल्या राशीत कुठल्या अंशावर येतो त्याचा हिशोब करून ते मांडलेले आहेत. आता इथं आजच्या व्याख्यानाचा हिशोब तुम्हाला भावचलित कुंडली समजावून सांगायचा नाही. हे तुम्हाला येतं, तुम्ही केलेलं आहे, हे मी गृहीत धरलेलं आहे. ज्योतिषशास्त्राचा जो प्राथमिक अभ्यास असतो किंवा प्राथमिक पातळीवरची जी पुस्तकं असतात, त्या सर्व पुस्तकातून हे समजावून सांगितलेलं असतं आणि ते तुम्ही वाचूनच ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश केलाय. कारण हा इंटरमिजिएट पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. इथं मुळापासून ज्योतिष शिकवणार नाहीये. ते तुम्हाला येतं हे गृहीत धरलंय आणि ते येतं ह्याच्यामध्ये साधी कुंडली कशी करायची, भावचलित कुंडली कशी मांडायची, ग्रह कसे भरायचे, हा भाग अवगत असणं किंवा त्याचा सराव असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते गृहीत धरलेलं आहे. फक्त मी एक उजळणी म्हणून हा भाग घेतला. आता आपण पुढे बघू, की हीच भावचलित पत्रिका गोल फॉर्मॅटमध्ये कशी दिसते. बाकी सगळं तसंच आहे. भाव कुठं सुरू झाला. आता इथं बघा प्रथम भाव म्हणजे डाव्या हाताला इथं मिथूनचे सिम्बॉल आहे. तिथं बघा तो 5 अंशावर सुरू झाला. तिथंही 5 अंशावरच होता. याप्रमाणे सगळ्या भावांचे आरंभ बिंदू लिहिले, ग्रह भरले त्याप्रमाणे आणि मग ही पत्रिका मगाची होल साइन प्रमाणे काढली ती. आता भावचलित प्रमाणे प्लासिडेस हाऊस सिस्टीम प्रमाणे काढली आहे. दोन्ही पत्रिका आता तुमच्या शेजारीच ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ही पत्रिका उजवी ही जी गोलात काढलेली पत्रिका आहे, ती अजूनही तुम्हाला जास्त माहिती देऊ शकते. सरस आहे. अनेक दृष्टीने ती सरस आहे. म्हणून मी ती तुम्हाला रिकमेंड करतो. आता त्याचे फायदे काय होतात सांगा? जास्त व्हिज्युअल आहे. बरोबर आहे. म्हणजे गोलात काढल्यामुळं आपलं अंतरिक्ष पण गोल आहे, राशीचक्र पण गोल आहे. त्यामुळे त्याच्याशी हे साधर्म्य धरतं. गोलात काढल्यामुळे एका नजरेच्या टप्प्यात सगळं तुम्हाला दिसतं. म्हणून जास्त व्हिज्युअल आहे. जारिंग असं काही नाहीये. ग्रहांचा प्रवास जसा पूर्व-पश्चिम आहे तशाच पद्धतीनं ह्याच्यातले ग्रह दिसतात तुम्हाला. ते सुसंगत आहे. तिसरं ग्रहयोग मोजणं कमालीचं सोपं जातं. हा एक भाग आहे. तो पुढं-पुढं आपण बघत जाणारच आहोत. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपल्याला काय लागतं, की एखादी व्यक्ती तुमच्याकडे येते आणि त्याचं भविष्य विचारते. तेव्हा आपण त्या व्यक्तीची पत्रिका बनवतो आणि त्याला भविष्य सांगतो. पण बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती येते, की एकाच वेळेला आपल्याला 2 पत्रिकांचा अभ्यास करायला लागतो. म्हणजे जेव्हा आपण कालनिर्णय करतो, त्यावेळेला आपण त्या व्यक्तीची जन्मपत्रिका घेतो. त्याच वेळेला आकाशातल्या गोचरीच्या स्थितींचा एकत्र अभ्यास करतो. म्हणजे एक जन्मपत्रिका आणि एक गोचरीची पत्रिका असं शेजारी-शेजारी ठेवून अभ्यास करायला लागतो. असं जेव्हा होतं, तेव्हा गोल पत्रिकेत मध्यावरती जन्मपत्रिका आणि त्याच्या भोवतीनं गोलात गोचरीचे ग्रह मांडले, की ते गोचरीचे ग्रह जन्मस्थ ग्रहांची कसे योग करतायत वगैरे हा सगळा भाग आहे. हा बघणं कमालीचं सोपं जातं. तेच चौकोनी फॉर्मॅटमध्ये नॉन डायमंडमध्ये अगदी ओढून-ताणून करता येतं आणि ते बेंगरूळ दिसतं आणि खूप गोंधळ करणारं असतं. 2 पत्रिका बघायची वेळ अजून एकदा येते. जेव्हा लग्न ठरवताना वधू-वरांच्या पत्रिका मिळवल्या जातात, तेव्हा देखील वधूची पत्रिका किंवा वराची पत्रिका मध्यावरती आणि त्याच्याभोवती दुसऱ्या पार्टीची पत्रिका असं जर गोलात काढलं, तर या दोघांचा म्हणजे कसं जमेल, कसं पटेल हे बघणं खूप सोपं जातं. चौकोनी फॉर्मॅटमध्ये हे होत नाही. तसंच मुहूर्तासाठी वापरता येतं. कालनिर्णयाच्या अनेक पद्धती आहेत. आपल्या तुमच्यापैकी काही जणांना विषोत्तरी दशा हा भाग तरी माहीत असावा, कानावरनं तरी गेलेला असावा. परंतु विषोत्तरी दशा किंवा गोचरीच्या पलीकडे कालनिर्णयाच्या अनेक पद्धती आहेत आणि त्या विषोत्तरी दशेपेक्षाही जास्त चांगल्या, सरस आणि अचूक आहेत. दुर्दैवानं आपल्याकडं ती सगळी गणितं करणारे कॅपेबल लोक नाहीत म्हणा किंवा काय. आपल्याकडे विषोत्तरी दशेच्या पलीकडे काही वापरलं जात नाही. पण आपली जी आता पिढी आहे त्याच्या आधीच्या पिढीतले लोकं म्हणजे जे 1900 ते 1940-50 पर्यंत ज्योतिषशास्त्रात मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते. ते विषोत्तरी दशापेक्षाही इतर अनेक कालनिर्णयाच्या पद्धती वापरत होते. त्याच्यामध्ये दिनवर्ष म्हणजे ज्याला सेकंडरी प्रोग्रेशन किंवा सोलर किंवा लुनार रिटर्न्स हे वापरत होते. मोठ्या प्रमाणावरती वापरत होते. त्यानंतर मग पुण्यात किंवा इतर अन्यत्र त्या विषयावरती लिहिणारी लोकं कमी झाली, अभ्यास करणारी लोकं कमी झाली, सांगणारी लोकं कमी झाली आणि मग सगळ्यांनी मग विषोत्तरी दशा जी सगळ्यात सोपी सुटसुटीत आहे, ती वापरायला सुरुवात केली. त्यामुळे बरीचशी सॉफ्टवेअर देखील विषोत्तरी दशाची गणितं तुम्हाला करून देतात. पण बाकीची गणितं तुम्हाला हातानं करायला लागतात. सेकंडरी प्रोग्रेशनची गणितं हातानं करायला लागतात. परंतु आज तुम्ही ग्रहयोग शिकताय, पण एक वेळ अशी येणार आहे, की तुम्ही विषोत्तरी दशा किंवा ग्रहयोगांच्या पलीकडे जाऊन जेव्हा कालनिर्णय करायला घ्याल,
तेव्हा विश्वोत्तरी दशा तुम्हाला अपुरी पडेल. सेकंडरी प्रोजेक्शन, सोलर रिटर्न्स याही गोष्टी वापरायला लागतील आणि त्या जेव्हा तुम्ही वापराल, तेव्हा त्या गोलाच्या फॉर्मॅटमध्ये एकमेकावर 2 पत्रिका सुपर इम्पोज करतो आपण. त्या करून बघणं कमालीचं सोपं जातं. त्यात चुका होत नाहीत आणि झटपट काम होतं. हे चौकोनी फॉर्मॅटमध्ये करता येईल का? अवघड आहे. प्रयत्न केला तर जमेल, पण ते इतकं किचकट होईल, इतकं कॉम्प्लिकेटेड होईल, त्यात इतक्या चुका होतील, की चित्र काढताना चूक झाली तर तुमचं अख्खं भाकीत चुकू शकतं. त्यामुळे आपण जेवढ्या आपला उद्देश असा आहे, की जिथं आपला वेळ कमी जावा, चुका कमी व्हाव्यात आणि कमी वेळेत जास्त काम व्हावं. त्यासाठी देखील हा गोलाकार फॉर्मॅटमधली जी पत्रिका आहे, ती अत्यंत उपयुक्त ठरते. केवळ फिरंगी म्हणून त्याला नाकारू नका, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 कुंडल्या एकावर एक ठेवून कशा दिसतात हे दाखवलंय बघा. सेंटरला आतला जो गोल आहे त्याच्यामध्ये जन्मकुंडली आहे ती मगाचीच आहे, की दुसऱ्या मला वाटते दुसऱ्या तारखेची असेल, मगाची नसेल. गोलात एक कुंडली काढलेली आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला पण एक ग्रह दिसतात सगळे. ते पण गोलातच आहेत. ते गोचर आहेत. म्हणजे गोचरीचे ग्रह जन्मस्थ ग्रहांशी काय योग करतायत हे बघणं इतकं सोपं जातं. हे तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला त्याची खरं मी जे काय सांगतोय हे तुम्ही हाताने एकदा केल्याशिवाय तुम्हाला त्याची कल्पना येणार नाही. पुन्हा एकदा सांगतो मी 36 वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडे. तेवढं तुमचं वय देखील नसेल इतका ज्योतिषात मी अभ्यास केलाय. त्यामुळे मी हे जे आत्ता सांगतोय तुम्हाला, की हा फॉर्मॅट अतिशय चांगला आहे, उपयुक्त आहे. त्याच्यामागे निश्चित काहीतरी अर्थ आहे, वजन आहे. मी केवळ गंमत म्हणून सांगत नाहीये किंवा वेस्टर्न फॉर्मॅटची मी एजन्सी घेतली आहे किंवा ब्रँड अँबॅसेडर आहे म्हणून तुम्हाला सांगतोय अशातला भाग नाही किंवा मी इंग्रज आणलेलो आहे, फिरंग आणलेलं आहे. त्यांची चाटतोय म्हणून त्यांचं सगळं चांगलं म्हणतोय, असंही नाहीये. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणतो, जे वाईट आहे ते वाईट आहे. आपल्याकडच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक पण केलेलं आहे, वाईट गोष्टींवर टीका केली आहे. तसंच त्यांच्याकडच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक केले, त्या स्वीकारल्या आहेत आणि वाईट गोष्टींवर पण टीका केलेली आहे. तेव्हा तसं कुठलाही गैरसमज करू नका. हे तुम्हाला हितासाठी सांगतोय. तुमचा अभ्यास चांगला व्हावा, वेळ कमी लागावा, चुका कमी व्हाव्यात, या हेतूनं सांगतोय. आता काही जणांना प्रश्न येतो, की चौकोनात पत्रिका काढणं किती सोपं आहे? असं असं 4 रेघा ओढल्या उभ्या आडव्यात 1, 3, 3 खाट-खाट पत्रिका तयार झाली. हातानं पेनानं काढू शकता. गोल काढणं म्हणजे आपण हातावर गोल काढू शकतो, पण इतकं सुबक येईल का हो? अवघड आहे. इतका असा परफेक्ट सर्कल हातानं किंवा इतर भूमितीच्या साधनानं आपण शाळेद्वारे असे गोल काढलेले आहेत, त्यानं काढायला लागतो. मग पटकन काय करता येईल? त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, की अगदी साधं आहे, अगदी साधं आहे. म्हणजे तुमच्याकडे आता कॉम्प्युटर नसेल किंवा ॲप नसेल, कागदावर काढायचीच वेळ आली, तर गोल परफेक्ट काढायसाठी हे प्रो सर्कल नावाचं एक लहानशी डिस्क असते प्लास्टिकची. आपण शाळेत वगैरे वापरलेली आहे. शाळेच्या मुलांच्याकडेही असती, कॉलेजच्या मुलांच्याकडे इंजिनिअरिंग ड्रॉइंग करणारी लोकं त्यांच्याकडेही असते. कुठल्याही पुस्तकाच्या स्टेशनरीच्या दुकानात ही 10 ते ₹25 ला मिळतील. ओमेगा म्हणून कंपनी आहे त्यांचं आहे आणि बऱ्याच कंपन्या आहेत. सध्याची किंमत काय आहे मला माहीत नाही. पण अगदी अशीच 10, 12, 15, 20, 25 इतपत 25च्या वर ₹100 तर नक्कीच नाही. याच्यापेक्षा कमी. आणि ह्याच्यात तुम्हाला गोल, लहान गोल, त्याच्यावर अंश मार्क आहेत, लहान सर्कल, मोठं सर्कल सगळं करता येतं. समजा हेही समजा नको आहे तुम्हाला, कशाला आणाय? तर घरात डबा बाटलीचं झाकण आहे, बशी आहे आपली चहा प्यायची, ती पण गोलच असते ना. ती कागदावर ठेवा, पेन्सिलनं गोल ओढा, झालं यू आर सेट. इतकं सोपं आहे ते. त्यामुळे सुरुवातीला असं करा. मग अनेक सॉफ्टवेअर आहेत, अनेक वेबसाईट आहेत, अनेक ॲप्स आहेत, की जे तुम्हाला या गोल फॉर्मॅटमध्ये पत्रिका बनवून देऊ शकतात. बहुतेक जे आता भारतातच तयार झालेली ज्योतिषविषयक सॉफ्टवेअर किंवा ॲप आहेत, तिथं कदाचित हा सपोर्ट नसेल. कारण भारतात हे कोणी वापरत नाही म्हणून ते देत नाहीत. पण अनेक फ्री साइट्स आहेत, की जे तुम्हाला दोन्ही फॉर्मॅटमध्ये नॉर्थ डायमंड आणि वेस्टर्न सर्कल दोन्ही फॉर्मॅटमध्ये पत्रिका बनवून मिळतील. पण बेटर वे सुरुवातीला कागद घ्या, पेन घ्या, अशी बशी किंवा प्रो सर्कल आणा बाजारातनं विकत ₹10-15 ला मिळतं. गोल काढा आणि 2-4 पत्रिका अशा पद्धतीनं काढून बघा. तुमचं तुम्हाला कळेल, की हा फॉर्मॅट सोपा आहे. फक्त काय आहे, की तुम्ही आत्तापर्यंत कधी बघितला नाहीये. तर त्यामुळे एकदम "अरे बापरे! हे काय आहे?" असं असं करू नका. आयुष्यात कितीतरी गोष्टी तुम्हाला माहीत नव्हत्या, पण तुम्ही त्या शिकून घेतल्या आणि आज अगदी सहजतेनं करता. तुम्ही पोहायला शिकलात, तुम्ही सायकल शिकलात, तुम्ही टायपिंग करायला शिकलात. टू व्हीलर चालवायला शिकलात, फोर व्हीलर चालवायला शिकलात. त्यासाठी ते पैसे देऊन ड्रायव्हिंग स्कूलला गेलात तुम्ही. एक जमाना असा होता, की तुम्ही मोबाईल फोन आपण कुणीच बघितले नव्हते. पण 99, 2000, 2004, 2005 ला मोबाईल फोन आपल्याकडे सगळ्यांच्या हातात आले. त्यावेळेला सुद्धा आपण सगळे शिकलो. मग पुढे टचस्क्रीनवाले फोन आले, ते शिकून घेतलो. बरोबर आहे. लॉग इन, पासवर्ड या गोष्टी तरी किती जणांना माहीत होत्या, त्या आपण घेतल्या. डाउनलोड ही कल्पना कुणाला माहीत होती, ते आपण शिकून घेतलं. अनेक आयुष्यात अनेक गोष्टी आपण शिकून घेतो. कारण त्या पूर्वी आपल्याला माहीत नव्हत्या, आपण शिकून घेतल्या. तसंच हे अगदी किरकोळ आहे. जर तुम्ही 4 चाकी गाडी चालवत असाल किंवा घरात
मिक्सर, ओव्हन, वॉशिंग मशीन किंवा टीव्हीचा रिमोट तुम्ही वापरत असाल सहजतेनं, तर हे त्याच्यापेक्षा कितीतरी सोपं आहे हो अगदी. म्हणजे चाइल्ड्स प्ले आहे. तेव्हा कुठलीही भीती घेऊ नका, कुठलाही आकस, नफरत डोक्यात ठेवू नका आणि हे करा. कारण तुम्ही शिकताय. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्रात अनेक कल्पना ह्याच्यापेक्षा कितीतरी ॲडव्हान्स आहेत. हा ग्रहयोग काहीच नाही, त्याच्यापेक्षा खूप ॲडव्हान्स कल्पना आहेत. त्यामुळे तुम्ही कशा शिकणार? जर ह्यालाच जर तुम्ही नाही म्हणालात, ह्याला जर लूत भरलेल्या कुत्र्यासारखं हाड करायला लागलात, तर पुढे कसं शिकणार तुम्ही? तेव्हा मनातलं हे सगळं काढून टाका, जळमटं काढून टाका. हा फॉर्मॅट स्वीकारा असं मी तुम्हाला आवर्जून ठीक आहे, तुम्ही ग्रहयोग बघताना हा फॉर्मॅट वापरा. बाकी राशीगत स्थिती, स्थानगत स्थितीप्रमाणे जी काही फळं आहेत, त्यासाठी चौकोनी पहा. तेवढा सराव तुमचा होईल. तेव्हा हे करा. केवळ फिरंगी म्हणून नाकारू नका. परिचयाचा नाही, सवयीचा नाही म्हणून दूर लोटू नका. भारतीय ज्या 2 पद्धती प्रामुख्यानं वापरल्या जातात, नॉर्थ डायमंड आणि साऊथ कट. त्याच्यापेक्षा ही पद्धत, हा गोल फॉर्मॅट, वेस्टर्न सर्कल अनेक पटीनं सरस आहे, उपयुक्त आहे. पुन्हा एकदा सांगतो, माझ्या 36 वर्षाच्या अनुभवातनं बनलेलं हे मत आहे. प्रयत्न करा. थोडासा सराव होताच सगळं जमायला लागेल. काहीही काळजी करू नका. अगदी सहज जमेल. ठीक आहे. सुरुवातीला प्रत्येक गोष्ट नवीन असते, अवघडच असते. पण ती जमून जाते. आपण चिकाटीने प्रयत्न करतो, शिकून घेतो. तसंच शिकून घ्या, एवढंच मला सांगायचं. तर ह्याच्या पुढच्या माझ्या व्याख्यानातल्या सर्व पत्रिका तुम्हाला या गोल फॉर्मॅटमध्ये दिसतील आणि ते तुम्हाला कळाव्यात म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार केला. इथं जर तुम्हाला काही शंका असतील, इथं काही अडचणी असतील, काही खुलासा पाहिजे असेल, इतर काही मदत पाहिजे असेल, तर जरूर माझ्याशी संपर्क साधा. मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करायचा